नितीन गडकरींचं पोस्टर आपल्याला दिसतंय. काय रोल नंबर 2 काय आहे यांचा? अभी नेक्स्ट रोल नंबर इनका ही है. क्यों? स्टॉप करप्शन, अपने बेटे का प्रॉफिट करवाना बंद कीजिए. ओके, लाइक बहुत लोगों की गाड़ियां कंपैटिबल नहीं है, देन बट स्टिल ये लोग फोर्सफुली अप्लाई कर रहे हैं ना. ये लोग नॉर्मल पेट्रोल का ऑप्शन दे रहे हैं. पेट्रोलियम मिनिस्टर इज सेइंग लाइक हम नॉर्मल पेट्रोल का ऑप्शन नहीं दे सकते आप लोग को. दैट्स टोटली रॉन्ग. सो नितिन गडकरी, आपने गन्ना गाड़ी में डाला है बट जेंजी गन्ना कहीं और दे देगी. सो बेटर यू बैक ऑफ. असंविधानिक भाषा थोडीशी झालेली आहे, पण ठीक आहे. एथेनॉल हा इश्यू आहेच, पण तुला वाटतं का की आत्ताचा प्रोटेस्ट हा असाच कंटिन्यू होईल, हा अँगर राहील जोपर्यंत गव्हर्नमेंट बदलत नाही? फॉर रियल रहेगा रहेगा ये. बहुत टाइम के बाद ये देखने को मिला है एंड आई गेस लाइक आई थिंक जेंजी विल नॉट बैक ऑफ दिस टाइम. ठीक है, लाइक ये बस स्टार्ट था. ओके, नीट वॉज जस्ट लाइक फर्स्ट स्टेप. सो वी आर गोइंग फॉर लाइक इट्स अ मैराथन, इट्स नॉट अ स्प्रिंट. ओके ओके. खूप क्रिएटिव्हिटी आहे आणि खूप वेगवेगळे पोस्टर्स आणि बॅनर्स आणि सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मागे आपण बघितलं तर मागे खूप इंटरेस्टिंग बॅनर्स आणि पोस्टर्स आहेत. तू दिल्लीला गेला होतास बरोबर? नाही, मी मुंबईतच होतो. पण मी मंतरला गेला होतास? नाही, मी मुंबईतच रोज हजेरी लावत होतो. काय बघितलंस तू आधीच्या आंदोलनांमध्ये आणि आजच्या याच्यामध्ये? तुला काय फरक वाटतोय? आधीच्या आंदोलनांमध्ये एक स्पेसिफिक गोष्ट होती की खूप साऱ्या पार्टीज वगैरे त्याला सपोर्ट करत होत्या. लोकांचाही असा आरोप होता. पण यावेळेस शिवसेनेने किंवा मनसेने सुद्धा डिरेक्टली अनाऊन्स केले की आपल्याला कोणत्याही पार्टीचं ते आज फ्लॅग घेऊन यायचं नाही, आज फक्त आपल्याला देशाचा झेंडा घेऊन यायचा आहे. अँड दॅट्स वन थिंग जी आपण अप्रिशिएट केली पाहिजे ॲज अ जनता म्हणून, की राजकीय पक्ष सुद्धा आज आपल्याला देशाचे झेंडे घेऊन यायला सांगतायत. आणि हा बदल फार महत्वाचा वाटतो. पण आज आता ठाकरे आहेत, आता ते सत्तेत नाहीयेत, ते विरोधात आहेत म्हणून ते या कॉजेसला सपोर्ट करतात. त्यांच्या काळात सुद्धा पेपर फुटलेले होते, त्यांच्या काळात पण टीईटीचा पेपर फुटलेला होता, त्यांच्या काळात पण म्हाडाच्या सर्व्हिसमध्ये येणाऱ्या लोकांचे पेपर फुटलेले होते. तुला वाटतंय की ठाकरे बंधू एकत्र जरी आलेले असले तरी ते हे कंटिन्यू करतील एकत्र, किंवा हे कॉजेसवरती ते मुळात काम करतील? ती आपली जबाबदारी ॲज अ जनता म्हणून की जेव्हा ठाकरे बंधू सरकारमध्ये असतील तेव्हा त्यांना फोर्स करणं. जर काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्यावेळेस सुद्धा याच जोशाने, याच आवेशाने आपण त्यांच्या विरोधात उभं राहणं गरजेचं आहे. फरक पडत नाही कोणती पार्टी आहे, अकाउंटेबिलिटी मागणं हेच आपलं कर्तव्य आहे. तर अनेक ठिकाणं लोक आलेले आहेत, अनेक पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत आणि राज ठाकरे यांचं भाषण आता सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचं भाषण झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा जेनझीशी बोलूयात आणि त्यांना त्यांचं म्हणणं पटलेलं आहे का, त्यांचं मत काय आहे हे सगळं आपण त्यानंतर समजून घेऊयात. कॅमेरामॅन साहिलसह देवयानी, मुंबईकर.